दत्त दत्त म्हणे वांचे, काळ पाय बंदी त्याचे. वांचे म्हणजे आपली वाणी, आपली जीभ. संत एकनाथ महाराज म्हणतात, जो मनुष्य आपल्या मुखाने सतत दत्त दत्त या नामाचा जप करतो त्याला या जगात कशाचीही भीती उरत नाही. इतकेच तर काय, काळ म्हणजे मृत्यू आणि संकटसुद्धा त्याच्या पायाशी गुलाम बनून राहतात. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की ते मनुष्याला अकाली मृत्यू आणि जीवनातील मोठ्या संकटापासून वाचवू शकतात. दत्तचरणी ठेवी वृत्ती, होय वृत्तीची निवृत्ती. वृत्ती म्हणजे आपले मन, आपले विचार आणि आपल्या वासना. आपण नेहमी संसार, चिंता आणि वेगवेगळ्या विचारांमध्ये गुंतलेलो असतो. पण जेव्हा एखादा भक्त आपली ही वृत्ती दत्तगुरूंच्या चरणाशी स्थिर करतो तेव्हा त्याच्या मनातील सर्व वाईट विचार, चिंता आणि वासना नाहीशा होतात. निवृत्ती म्हणजे मनाला परमशांती मिळणं, मन पूर्णपणे शांत आणि पवित्र होऊन जाणं. दत्तरूप पाहे डोळा, वंद होय कळी काळा. जो भक्त अंतःकरणातून दत्तगुरूंची भक्ती करतो त्याला प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूमध्ये, संपूर्ण सृष्टीमध्ये दत्तप्रभूंचे रूप दिसते. अशा भाग्यवान भक्ताला कळी काळ म्हणजेच कलियुगातील दोष आणि वाईट शक्ती सुद्धा स्पर्श करू शकत नाहीत. उलट जो भक्त एवढा पवित्र होतो की स्वतः काळ आणि देवही त्याला वंदन करतात, त्याचा आदर करतात. एका जनार्दनी दत्त, हृदयांसी वसे सदोदित. संत एकनाथ महाराज आपल्या प्रत्येक अभंगाच्या शेवटी एका जनार्दनी असा उल्लेख करतात. याचा अर्थ जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, ज्याच्या मनात वरील तिन्ही गोष्टी असतात, नामस्मरण, चरणसेवा आणि दत्त स्वरूपाचे दर्शन, त्याच्या हृदयामध्ये दत्तप्रभू सदोदित म्हणजेच 24 तास राहतात, कायमचे येऊन राहतात. त्याला देवाला शोधायला कुठंही बाहेर जाऊ लागत नाही. श्री गुरुदेव दत्त.